नमस्कार, माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून मुंबई असेल, ठाणे असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल, या परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे गृहिणी असतील, यासोबतच खासगी वाहनं असतील, रिक्षा असतील, टॅक्सी असतील, खासगी बसेस असतील, ज्या सीएनजी वरती आधारित वाहतूक आहेत, यासोबतच ज्या पाईपलाईन्स आहेत, या सगळ्यावरती या सीएनजी तुटवड्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। साधारणतः आपण पाहायला गेलं तर वडाळ्यातील मुख्य पाईपलाईन गेल असलेल्या त्या ठिकाणी बिघाड झाला आणि त्या बिघाडाचा फटका हा संपूर्ण 2 दिवसांपासून आपण पाहतोय। याचा फटका हा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर ज्या पेट्रोल पंपावरती सीएनजीचा पुरवठा हा नियमित केला जातो, त्या पेट्रोल पंपांवरती अजूनही सीएनजीचा पुरवठा झालेला नाहीये। त्यामुळे निश्चितच त्या सगळ्यामुळे त्याचा फटका हा वाहतूकदारांना बसताना पाहायला मिळत आहे। सद्यस्थितीत आपण दादरच्या पेट्रोल पंप परिसरामध्ये पोर्तुगीज नजीकचा हा पेट्रोल पंप परिसर आहे आणि या पेट्रोल पंप परिसरातील दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। साधारणतः समोरची जर दृश्य तुम्ही पाहिली तर आपल्याला अजूनही टॅक्सी असतील त्या रांगेत उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अजूनही नंबर लावून हे टॅक्सी चालक जे आहेत ते उभे आहेत। साधारणतः मुंबईमध्ये टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही अधिक असते, मात्र बऱ्याच टॅक्सी या पेट्रोल पंपावरती सीएनजी भरण्यासाठी अडकून राहिल्यामुळे प्रवासी नेमका प्रवास कशाने करायचा असा सवाल सुद्धा त्यांना उपस्थित पडलेला आहे। याशिवाय जर पाहायला गेलं तर अनेक गाड्या असतील, ओला असतील, उबर असतील, या सुद्धा अनेक गाड्या या सीएनजी वरती धावतात, मात्र त्यांना पर्यायी पेट्रोल असतो। मात्र ज्या गाड्या सीएनजी वरती आधारित आहेत त्या सगळ्या गाड्यांची सध्या समस्या ही निर्माण झालेली आहे। मात्र साधारणतः सीएनजी नेमका कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। साधारणतः एकंदरीत पाहायला गेलं तर या पोर्तुगीजच्या पेट्रोल पंपापासून आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत आणि 1.5 ते 2 मीटर रांगा लागलेल्या असून जवळपास याचा फटका हा टॅक्सी चालकांना बसत आहे। मुंबईच्या माझगाव पंपावर सीएनजी साठी 2 किलोमीटर लांब लागल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर महानगर गॅसच्या एमजीएल पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी ही महामुंबईतील सीएनजी ही टंचाई कायम आहे। ऑनलाईन सीएनजी मिळत नसल्याने टॅक्सी चालक आणि खासगी वाहनांनी माझगाव येथील ऑफलाईन सीएनजी पंपावर गर्दी केली होती। मात्र आजही आपण जर पाहायला गेलं तर माझगावच्या या सीएनजी पंपावर 12 वाजल्यापासून खासगी वाहनं आणि टॅक्सीच्या 2 किलोमीटर लांब लागल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर शहरातील बहुतांश ऑटो रिक्षा असतील, टॅक्सी असतील आणि कॅब सीएनजीवर चालत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला याचा मोठा फटका बसलाय। सीएनजी पंपांवर पाहायला गेलं तर 1 किलोमीटरची रांग लागलेली आहे, तर 1 ते 1.5 किलोमीटर रांगा या लागल्याने टॅक्सी चालकांसमोर संकट उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळी जर पाहायला गेलं तर ठाणे असेल, मुलुंड असेल, अंधेरी असेल, बोरिवली असेल, नवी मुंबई पनवेल परिसरात ऑटो टॅक्सी जवळपास पाहायला गेलं तर पेट्रोल पंपावरती असल्यामुळे वाहतूक जी आहे ती त्यांची रस्त्यावरती धावताना दिसली नाही। मात्र या सगळ्यावरती जर आपण पाहायला गेलं तर चेंबूर मधील सुद्धा सीएनजी पंपांवरील स्टेशन रिक्षा चालकांनी साधारणतः पाहायला गेलं तर त्या ठिकाणी विरोध व्यक्त केला। तर बहुतांश भागांमध्ये सीएनजी बंद आहे असे अनेक पंपावरती सध्या बोर्ड लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर ही सध्याची दृश्य जर आपण इकडे पाहायला गेली, आतमध्ये जर आपण सध्याची दृश्य पाहायला गेलो तर कॅमेरामॅनला मी सांगू इच्छितो की तुम्ही आतली सीएनजीची दृश्य जर पाहिली आतमध्ये, साधारणतः या ठिकाणी बहुतांश भागांमध्ये जर पाहायला गेलं तर अजूनही गर्दी जी आहे ती कायम आहे। आपण पाहतोय साधारणतः या भागामध्ये सीएनजी नसल्यामुळे त्याचा फटका हा आपण जर पाहायला गेलं तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका हा आपण पाहतोय, ज्याचा फटका टॅक्सी चालक असतील, इतर प्रवासी असतील त्यांना बसत आहे। साधारणतः ही सीएनजीची समोर पेट्रोल सीएनजीची आपण पाहायला गेलं तर हा पंप आपल्याला पाहायला मिळत आहे। जे कॅमेरामधील जे दृश्य तुम्ही पाहतात त्याच्यामध्ये सीएनजीचं हे पंप आहे आणि सीएनजी पंपावरती अजूनही टॅक्सी ज्या आहेत त्या उभ्या आहेत, बंद आहेत टॅक्सी, पंप सुद्धा बंद आहे। मात्र नेमका सीएनजी कधी चालू होणार याची अद्यापही माहिती समोर आली नाहीये। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर आजच्या दिवशी दुपारनंतर सीएनजी चालू होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। साधारणतः पाहायला गेलं तर रविवारी दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला। या बिघाडामुळे अनेक सीएनजी पंप बंद पडले आणि उघड्या असलेल्या काही पंपांवर प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली। रविवार दुपारपासून बंद असलेला पुरवठा सोमवारी आणि आज मंगळवार ही पूर्णपणे सुरळीत झालेला नाही।
महानगर गॅस लिमिटेडनुसार पाईपलाईनची दुरुस्ती अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे. सीएनजी वापर करताना अडचण येऊ नये म्हणून पर्यायी पुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे. शक्य तितके सीएनजी पंप सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही पुरवठा कमी असल्याने सीएनजी पंपावर मोठ्या रांगा दिसून येत आहे. याशिवाय ठाणे असेल, नवी मुंबई असेल, काही पंपांवरती रात्रीपासूनच गर्दी केल्यानं आजही इतर जे सीएनजी पंप आहेत त्यावरती सुद्धा प्रचंड गर्दी जी ती पाहायला मिळत आहे. साधारणतः आपण एमजीएलचं म्हणजे महानगर गॅस पाईपलाईनचं स्पष्टीकरण सुद्धा जाणून घेतलेलं आहे. त्यांनी सुद्धा साधारणतः युद्ध पातळीवरती दुरुस्ती चालू आहे, मात्र अजूनही कालावधी लागण्याची शक्यता आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमकं सीएनजी कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सद्यस्थितीत मुंबईतील परिस्थिती पाहायला गेली तर घरगुती महानगर गॅस लाईन जी आहे ती त्या ठिकाणी सध्या अजूनही गॅस जो तो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पेट्रोल पंप असेल, वाहनं जी या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर ज्या सीएनजी वरती आधारित वाहतूक आहे त्या मात्र अजूनही खोळंबलेल्या आहेत. एनजीएल कडून पर्यायी पुरवठा सुरू केल्यामुळे काही पंप सुरू झाले आणि सीएनजी मिळू लागली आहे. मात्र पुरवठा मर्यादित असल्याने रांगा कमी झालेल्या नाहीत. पूर्ण स्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांसह प्रवाशांना मोठा फटका त्याचा बसल्याची माहिती सध्या समोर येते, तसं पाहायला सुद्धा मिळत आहे. दरम्यान आपण संपूर्णपणे आढावा घेतलेला आहे. मागील 2 दिवसांपासून सातत्यानं पाहायला गेलं तर रविवारी दुपारी सीएनजी मधील जो वडाळा येथील जी गेल कंपनीची जी मुख्य पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये झालेला बिघाड आणि त्यानंतर संपूर्णपणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई उपनगर या सगळ्या परिसरातील सीएनजी वरती झालेला परिणाम, सीएनजीचा तुटवडा आणि याचा फटका हा समस्त रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, खाजगी वाहनं असतील, ओला उबेर असतील, त्या खाजगी बसेस असतील, या सगळ्याला मुळामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे मॉर्निंगच्या स्कूल बसेसचा, आफ्टरनून स्कूल बसेसचा. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर शालेय शिक्षणातील म्हणजे शालेय बसेस, स्कूल बसेस सुद्धा बऱ्याच या सीएनजी वरती धावणाऱ्या आहेत. मात्र त्यांना सुद्धा या सीएनजी नसल्यामुळे त्यांना सुद्धा याचा त्रास जो तो सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आता नेमकं पाईपलाईन दुरुस्त होऊन नेमकं सीएनजीचा तुटवडा जो सध्या जाणवतोय तो नेमका भरून कधी काढला जाणार, सीएनजी नेमका कधी, सीएनजीचा योग्य पुरवठा कधी सुरू होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन न्यू पाटील, मुंबई.